बापाची पार्टी झाली की जातीवादी नेत्यांचं करायचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर नाराज उमेदवारांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत हा प्रयत्न फेटाळून लावला. भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रशांत भदाने पाटील हे वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मागत होते. काल शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते प्रचंड नाराज झाले. यानंतर आज सकाळी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आले होते. तिथं ते उपोषणकर्त्या दिव्या पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची गाडी कार्यालयात येताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर बुक्क्या मारल्या, फोटो फाडले आणि काळा स्प्रे मारला. यावेळी महिलांनी गाडीला घेराव घालत जोरदार शिवीगाळ केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. अवघ्या 2 मिनिटातच मंत्री अतुल सावे यांची गाडीही कार्यालयात आली. त्यानंतर मोर्चा पुन्हा अतुल सावे यांच्याकडे वळला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला, महिलांनी शिवीगाळ केली, गाडीवर काळे फासले आणि अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा सगळा गोंधळ सुरू असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कार्यकर्त्यांना आवर घातला. त्यानंतर मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने त्या ठिकाणाहून निघून जाणं पसंत केलं. संभाजीनगरात झालेला हा राडा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून नाही गेले. मी त्यांच्या 2 दिवसापासून पाय पडतोय साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. सर हे जर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते तर यांनी सर्वे आणावा, माझा सर्व मला दाखवा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली की जातीवादी नेत्यांचं करायचं